वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक उद्या सरकार लोकसभेत मांडणार आहे। त्यासाठी भाजपनं खासदारांना व्हीप देखील जारी केलाय, तर त्यासाठी विरोधकांकडून जोरदार विरोधाची देखील शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडून 24 तास उलटून गेलेत, मात्र अद्यापही खाते वाटपाचा काहीच पत्ता नाही। महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणं आज अपेक्षित होतं, मात्र अद्यापही बैठक झालेली नाही। त्यामुळे सर्व मंत्री शपथ घेऊनही बिनखात्याचेच आहेत। राज्यात बिनखात्याचं सरकार आहे। मुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे कोणतं खातं आहे काहीच माहीत नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना फक्त फडणवीसच उत्तर देणार का, असा खोचक सवालही राऊतांनी केलाय। मंत्रिमंडळात माझं नाव होतं असं मला सांगण्यात आलं होतं, मात्र दुसऱ्या दिवशी माझं नाव यादीत नव्हतं। त्यामुळे असं काय झालं आणि माझं नाव कोणी कापलं हे मला माहीत नाही, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। मंत्रिपदासाठी माझं नाव आहे असं सांगण्यात आलं, मात्र माझं नाव मंत्रिमंडळात नव्हतं। मी दिल्लीत जात नाही, त्यामुळे माझं नाव कोणी कापलं हे फडणवीस किंवा बावनकुळेच सांगतील, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। सुधीर मुनगंटीवारांनी नाराजीच्या चर्चांवर असलेलं मौन अखेर सोडलंय। मी नाराज नाही, मात्र ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांना सुद्धा मंत्रिपद दिलं, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंवर निशाणा साधलाय। माझी सुधीर मुनगंटीवारांसोबत चर्चा झाली। विशिष्ट जबाबदारीचा मानस असल्यामुळे काहींना मंत्रिपद दिलं नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळ नाराज आहेत। दरम्यान येवला लासलगावला जाऊन लोकांसोबत संवाद आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढचा निर्णय ठरवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। पुन्हा अधिवेशनाला जाणार नसल्याचंही ते म्हणालेत। होय, मी नाराज आहे असं म्हणत छगन भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिपदाबाबत अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, चर्चा करणं गरजेचं वाटलं नाही, असं भुजबळ म्हणाले। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं छगन भुजबळ म्हणालेत। मात्र किती मंत्रिपदं आली आणि गेली, पण भुजबळ संपला नाही, असा इशारा छगन भुजबळांनी दिलाय। नाराज असलेले छगन भुजबळ कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। बुधवारी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी भुजबळ मेळाव्यात काय बोलणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। भुजबळ काहीही बरळतात, मंत्रिपद त्यांचा वैयक्तिक विषय आहे। त्यांनी ट्रम्पची जागा घ्यावी, मला काय करायचंय, असा टोला मनोज जरांगेंनी लगावलाय। मी सामान्य कार्यकर्ता, मला डावललं काय, फेकलं काय, काय फरक पडतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं सांगितलं, असं भुजबळ म्हणाले। भुजबळांना मंत्रिपद न देण्यामागे जातीय राजकारण असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय, तर ज्याला त्याला कर्माची फळं मिळतात, महाराष्ट्र बघतोय, असंही वक्तव्य राऊतांनी केलंय। सरकारनं ओबीसींवर अन्याय केला, छगन भुजबळांना वापरून फेकून दिलं, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं काहीच नाही। ओबीसींसाठी 48 GR आम्ही काढले, काँग्रेसला आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। भुजबळ अनुभवी नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवं होतं, पण मराठा ओबीसी वादाचे भुजबळ साहेब शिकार झालेत, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे। महायुतीत भुजबळांचं स्थान महत्त्वाचं आहे। अजित पवार भुजबळांना योग्य स्थान देतील, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। शरद पवारांच्या सांगण्यावरून अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय। भुजबळ आणि पडळकरांना कॅबिनेटमध्ये न घेतल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिलाय। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन करून महायुती सरकारचा निषेध करण्यात आलाय। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळ समर्थक आता आक्रमक झालेत। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत कांद्याच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधलं।
कांद्याच्या दरात घसरण होत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय, त्यामुळे निर्यात शुल्क रद्द करण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नात राज ठाकरेंनी हजेरी लावली. यावेळी रश्मी ठाकरेंनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. यावेळी मात्र राज आणि उद्धव ठाकरेंची भेट थोडक्यात हुकली. एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव ठेवलंय असं म्हणत अमोल मिटकरींनी जयंत पाटलांबाबत मोठा दावा केलाय. मंत्रिपदाचा 6 महिन्यांचा फॉर्म्युला करायला हवा होता, म्हणजे सगळ्यांनाच मंत्रिपद उपभोगता आलं असतं असं म्हणत मंत्रिपदाच्या 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलावरून संजय राऊतांनी महायुतीला डिवचलंय. फडणवीस ताकदीचे भ्रष्टाचारी त्यांच्या आजूबाजूला घेऊन बसलेत अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे. देवेंद्रजी हे नरेंद्रजींचे अंधभक्त असल्याची टोला देखील त्यांनी लगावलाय. माझ्या खांद्यावर टाकलेली मंत्रिपदाची जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केला. तर मला शुभेच्छा देण्या इतकं राऊतांचं मन मोठं नाही असा खोचक टोला देखील नितेश राणे यांनी लगावलाय. महायुती सरकारने ओबीसींचे जास्तीत जास्त मंत्री केल्याबद्दल हरिभाऊ राठोड यांनी सरकारचे आभार मानले. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच 17 ओबीसींना मंत्रिपद मिळाल्याचं हरिभाऊ राठोड यांनी सांगितलंय. माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यात एका तरुणाला बंद करून ठेवल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलाय. त्याने 9 कोटी रुपये चोरलेत, काही पैसे परत मिळत नसल्यामुळे तरुणाला डांबल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय. नाना पटोलेंनी याआधीही खोटे आरोप केलेत. ते सतत वेगवेगळ्या नेत्यांवर आरोप करत असतात. त्यांनी असं बिनबुडाचे आरोप करणं चुकीचं असल्याचं प्रत्युत्तर रवींद्र चव्हाण यांनी दिलंय. मंत्रिमंडळाचा विस्तार होताच महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत या संदर्भात पुरवणी मागण्या देखील मांडल्यात. विधानसभेत पुरवणी मागण्या मांडण्यात आल्यात. यात एकूण 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्यात. त्यात मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ॲग्रिस्टॅक योजनेच्या माध्यमातून कृषी विभागाचा डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. आजपासून या योजनेला सुरुवात झाली असून 31 डिसेंबरपर्यंत ग्रामसभांसमवेत शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 282 रुपयांनी कमी होऊन 76,640 रुपये, तर चांदीचा दर 89,250 रुपयांपर्यंत गेलाय. चांदीच्या दरात एकूण 726 रुपयांची घट झाली आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला संपत्ती दिली जाते. मात्र ही प्रक्रिया गुंतवणुकीची असल्यामुळे त्याची माहिती डिजिलॉकरमध्ये सेव्ह करण्याचा प्रस्तावावर सीबीनं मांडलाय. जाड धातूपासून बनवलेली 5 रुपयांची नाणी बाजारातून हळूहळू काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही नाणी ब्लेड बनवण्यासाठी वापरली जात असल्याचं समोर आलंय. एका नाण्यांपासून 4 ते 5 ब्लेड बनवता येतात, त्यामुळे सरकारला आर्थिक फटका बसतोय. नवीन वर्षापासून जुन्या वाहनांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या वाहनांच्या विक्रीवर 18% जीएसटी वाढवला जाण्याची देखील शक्यता आहे. नागपुरात विदर्भवाद्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशाराही त्यांनी दिलाय. वाढवण बंदर महामार्ग भूसंपादनाच्या कामाला स्थानिकांनी विरोध केलाय. बंदर विरोधात स्थानिक शेतकऱ्यांसह काही संघटना आक्रमक झाल्यात. काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय. पालघरच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात 16 ते 20 डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकाऱ्यांकडून हर हर घर सर्वेक्षण अभियानांतर्गत सर्वेक्षण केलं जाणार आहे. माळशिरसच्या चौंडेश्वर वाडी ग्रामपंचायतने सरकारला निवेदन देत चक्क हेलिकॉप्टर देण्याची मागणी केली आहे. गेल्या 70 वर्षांपासून रस्त्यांची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामपंचायतन हेलिकॉप्टरची मागणी करत आहे.
बीड जिल्ह्यातील माजी सरपंचांच्या हत्येच्या निषेधार्थ धुळ्यात आंदोलन करण्यात आले। यावेळी धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। तर या हत्येचा तपास एसआयटीकडे वर्ग करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। रावेरमध्ये मागील 186 वर्षांपासून दत्त जयंतीनिमित्त रथोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षी रथ ओढण्याचा मान महिलांना देण्यात आलाय। यावेळी रथावर रेवड्यांची उधळण करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोष करण्यात आलाय। कोकणात भात कापणी झाल्यानंतर जमिनीची मशागत करून पावटा, तूर आणि कुळीथाचं पीक घेतलं जातं। यंदा या पिकांच्या रोपांची वाढ चांगलीच झाल्यामुळे शेतकरी सुखावलेत। रामपूर गुढे फाटा इथं एका अज्ञातानं माळरानाला आग लावली। त्यामुळे शेतातील शेकडो एकरवरील गवत जळून खाक झालंय। त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। जळगावमध्ये उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना नॅनो खतं आणि फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलंय। दरम्यान या तंत्रज्ञानाबाबत जनजागृत करणाऱ्या मोबाईल व्हॅनचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। वाशिमच्या रिसोडमध्ये सोयाबीनला किमान 6,000चा दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। यावेळी 1 लाख शेतकऱ्यांच्या रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचं अभियानही आजपासून सुरू करण्यात आलंय। यवतमाळच्या बोथबोडणमध्ये कापूस जळून शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलंय। कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। सांगलीच्या माणेराजुरीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। सरकारने हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। नागपुरात अधिवेशनात विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा घेऊन धडकलाय। मात्र टेकडी लाईनवर हा मोर्चा रोखण्यात आल्यामुळे मोर्चेकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। मुलुंडमध्ये काँग्रेसकडून ईव्हीएमच्या विरोधात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलंय। दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवत ईव्हीएमचा विरोधही करण्यात आलाय। परभणी घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत विविध संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत। संविधान प्रकृतीची विटंबना करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेविरोधात जागा मालकानं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। शेख हारून यांच्या जागेवर बँक असून तब्बल 3 वर्षांचं भाडं बँकेनं थकवलंय। अकोल्यातील अकोटमधील एका महाविद्यालयात महिला शिक्षिकेनं मुख्याध्यापकांकडून छळ होत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केलाय। मात्र अटक न झाल्यानं शिक्षिकेनं आमरण उपोषण सुरू केलंय। मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झालाय। सोमनाथ सूर्यवंशींवर परभणीत अंत्यसंस्कार झालेत। यावेळी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। सोलापूरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली। परभणी घटनेच्या निषेधार्थ होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 3 बसेसच्या काचा फोडण्यात आल्या। परभणीतील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत। अशातच धुळ्यात याला हिंसक वळण लागलंय। 5 ते 6 अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली आहे। यात काही प्रवासी जखमी झाले असून पोलिसांकडून अधिकाऱ्यांचा सध्या तपास सुरू आहे। कांदिवलीच्या चारकोपमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून दुकानांची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। परभणी घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा निषेधार्थ बुलढाण्याच्या सिंदखेड राजाचा बंद पाळण्यात आलाय। दरम्यान सूर्यवंशी यांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत। परभणीतील घटनेचा निषेध करत सूर्यवंशी कुटुंबियाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या निळवंडे धरणाच्या कालव्यामध्ये काम म्हाळादेवी गावातील आंदोलकांनी बंद पाडलाय।
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कॅनॉलमध्ये ठिय्या दिला। पंढरपूरमध्ये आंबेडकर अनुयायींकडून बंद पुकारण्यात आलाय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत। परभणी घटनेच्या निषेधार्थ शहापूरच्या खर्डी आणि कासारामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। मोर्चा काढत संविधान प्रकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यात आलाय। बुलढाण्याच्या खामगावमध्ये सकल मराठा समाजाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झालाय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचे पडसाद सोलापुरात उमटलेत। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगारांकडून आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आलाय।